चला सिद्धू शेठ. चला चला ना. मी बरं मी नानसीच्या इथं बाजूला थांबवतो. मी नानसीच्या इथून आत नाही मारत. कोणत्या नानाशी? तिथून आत नाही मारत. का? खड्डे बिड्डेला येत. हा बस चला तिथवर होईन तिथवर चला. तिथून पुढे तुम्ही आधी काय करा? हँड ब्रेक खाली केला, फुल क्लच मारलाय, ब्रेकवर पाय आहे. आता स्टार्ट करायची ना गाडी. स्टार्ट आहे का? स्टार्ट आहे का नाही? क्लच आणि ब्रेक पाय वय राहिला. हे करायचं राहिलं राव. बल्ब चालूच होता का? हा ते बंद करायचं राहिलं राव. चला जाऊ द्या, काही विषय नाही. पलीकडे इंडिकेटर लावा. आधी मागं बघा, फुल कलस सोडू नका. मी फुल का स्टेरिंग घेतले? मी ते सांगत असतो, तू फुल ओढी तू हळूहळू का. मी जसं सांगतो तसं हो पण हात चल ना हळूहळू हळूहळू चल का तरी. आणि फुल कलस सोडून नको देऊ, असंच चालू दे हळूहळू. थांब जाग्यावर थांब. असं पलीकडे बघायचं. इकडे एकदा चाललं की इकडेच नाही बघायचं. सरळ कर टिरिंग आता. सरळ हा चला हळूहळू सरळ चला असं. आणि पुन्हा थोडी परत पलीकडे बघ कोणी आहे. थांब ब्रेक काढले ना सिद्ध्या. काढल्यावर ब्रेक दाब कसं म्हणतो रे? ते बघ कोणी आलं माहिती पुढे गेलो तेवढं. म्हणलं वाटलं आधी तू बघितलं नाही पण अजून यायचं. मला दिसलंच नाही रे पोरग. असंच होते मग एखादी. मला दिसलंच नाही रे पोरग. खरंच दिसत नाही कधी कधी मला पण बाबा. अरे असं साईडने दिसत नाही कधी कधी. तुला माहिती का टू व्हीलर वालं कुटीवालं किती वाचले मी. बाई काय केलं माहिती का? डायरेक्ट चौकातून आडा आला. हाय अशी टाकली त्यांनी. मागं लेकर बसलो दोर का पली थोडी. कंट्रोल करून पहिला गिअर टाक. हळूहळू कलस. हा असा कलस सुटला पाहिजे. टाकलं की दुसरा थांब ना भाई. तुला काही कळणार ना का 2 मिनिट टाकले. पण जागा मला जमून चला. पहिला बल्ब प्ले डेंजर आहे असं ते. डायरेक्ट डोळ्यात जातो रे. रात्री ड्रायव्हिंग करणं सोपं नाही असं ते. नाही दमून मी गडबड का करते मागणं रिक्षाला ऑन मारते. मारू दे की. कट कर काही त्याचे काय शब्द कट कर नाही तर टाकतील तसं करतो रे एडिटिंग मध्ये. काय लोड घेतो तू? मग तो व्हिडिओ पाठव मला. काही विषय आहे का मग? कलस दाब ब्रेक दाब हळूहळू. घेऊ का पहिले जाऊ असं चाललं ना मग मला काही वाटत नाही. काय आहे ना अजून हातात टिअरिंग बसत लय भीती असते तरी. तुम्हाला अंदाज बी येत नाही ना अजून परत. बरं का प्रथमेश आलून भाई ठोकलं म्हणलं आता काही विषयच नाही बरं का. जेवढ्यात बरे 100%. ते बी काय करतोय पळली ना आडी ठोकायला लागली म्हणून जागेवर थांबायला लागली. सध्या इथं नाट घालायचं. हा ब्रेक आणि कलस दाब ना अगोदर जाग्यावर जाऊन पुढे आल्या. कलस ब्रेक दाब सरळ कर पटकन टेरी. हा चढून दाब म्हणे कलस धर ब्रेक हळूहळू. पहिल्या जरा घेऊ गाडी. पहिल्या गेअरवर कलस धर. कलस सोडू नको. सोड म्हणजे सोडा तर कलस हळूहळू रेस द्या. आले का मार लय जागा सोडायची नाही. कुणी कितकी सोडायची तुला अंदाज येत ना. आपल्या पट्टीच्या बाहेर जायचं नाही. मी तुला सांगितलं माणूस बिनूस असलं थोडं घ्यायचं लगेच आपल्या पट्टी घ्यायचं. कधी विसरायचं नाही आपल्या पट्टी घ्यायचं. पटकन काय नाही आता तुला 70-80% 80% आली म्हणायचं तरी. चक्का सध्या खरं जाऊन दे हळूहळू. कलस जर थोडं ब्रेक धरायचं नॉर्मल. कधी आजवळ नाही उतारकी सोडायची. तुला एकदा कलस आणि ते हे जमलं का मग मला काही टेन्शन नाही. सरळ कर ना पटकन. इकडे चालली पर खड्ड्यात. इकडे गाडी नेवाला आहे ना पुढं एवढं काय भेटतो ते चिटकून असं मारायची. घासली असती म्हणजे. मी आहे ना गाचूच. आता खड्डा आहे पलीकडे बघून घे. पलीकडे कुठे बरं का तुला अति सांगतो. हा पलीकडे माग फुल पटकन कलस ब्रेक धर. सोडा हळूहळू.
धर क्लच ब्रेक. सरळ कर ना, लगेच सरळ करायची. कसं जड जात आहे तुम्हाला? हात जड जाते. अरे बाकीच्या गाड्यांचं का सोपं जाते काय माहिती, तुझ्या गाडीत जड का जाते मला काय माहिती. नवीन नवीन असल्या हलकं जातं कसे ते. हा ती काय ऑइल बिल संपत आलं संपत, आम्हाला नाही जड जाते, तुम्हाला जड जाते. काय आता म्हणजे पावर नाही ना एवढी, पावर जेवढी पाहिजे तुम्हाला नव्या गाडीचे शिफ्ट बिफ्ट तेवढी पावर टेरिंग नाही ना आपल्या गाडीवर. का रे सिद्ध्या असं? आज आहे पण कमी आहे. पहिले आता 5-6 वर्ष झालं ना रे, आता अपडेटिंग आलं ना. मुझे बम कौन सा है. किती अवघड रे इथं गाडी चालू ना. म्हणते एवढं नाही. तू काय शिक माहिती का आता गाडी चालताना कलस आणि ब्रेक. पुढं काय अडचण आलं की अगोदरच कलस दाबायचा आणि थोडं थोडं ब्रेक दाबीत चालायचं, आहे का नाही. असं बंग 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 जायचं नाही तिथवर. असं म्हणजे कमीच करायचं नाही काही, कमीच करायचं नाही अशी काही म्हणजे कमी करीत नाही तुम्ही, हे सांगायचं मला. तुम्ही काय करताय जवळ गेले सगळं. मी आज खड्ड्यात चांगली काढली. हा माझा तो स्ट्रेन झाला ना मला आता तिथेच ट्रेन काहीतरी बोलतोच ते. नाही थोडी जमायला लागली तर त्या झाडावर चढून बरं का तू. नाही जमायला लागली, कळलं मला तिथेच गाड्यापासून आणि तिथून मागवले. सांगितलेलं म्हणजे तू ऐकतोय आणि हे करतोय, हे तुला जमलं का, हे जमलं म्हणायचं मग. आणि काही काही शिकत आहेत ना त्यांना किती ओढून सांग, ते जे चुका करायचं का तेच करतात, असा विषय. आईला सिद्ध्या लय भारी आणले रे मी आज. हा सिद्धू भाई थँक्यू व्हेरी मच. सिद्ध्या मला गोल मारायचा. मार ना भाई, तू किती गोल मार, काही विषय नाही इथं आता. 10 मार 12 मार अशी ना फिरली पाहिजे कुठं माहिती का, ट्रॅफिक मध्ये. मला काय होतं माहिती का, कळतच नाही स्टेअरिंग फिरली किती नाही. अजून रेस कमी करायचा ना वळायच्या टायमाला. लय बी जागेवर टिरिंग ना. आता सरळ कावा करतोय तू, ह्यो मी तुला हे सांगायचं मला. जात नाही इकडे बघ पुढे, आता इकडे बघ. तू काय करतो माहिती, चुकतं कडून माहिती तुमचं, म्हणून कम घाबरतो मी. तू म्हणतो का तुम्ही वळील टेरिंग, मला कळतच नाही सरळ कुठे. हा मग ती सुधारत नाही म्हणून मग घाबरतोय का असेल की तुम्हाला ती जजमेंटच जमत नाही. मी तुला कम म्हणतो असं लवकर सरळ कर, ते विषय तुमचा राईट का. असं करायला लागते रे, वळायला लागते. चल ना कुठे आता फिरव ना, बास ना बाबा. फिरव काय झालं तेव्हा. अरे फिरव, अरे बास बाबा. येडा फिरव म्हणा तर. अरे फिरव 2-4 राऊंड हाण तरी, 2-4 राऊंड. इथं कुठं आणतो बाई तुला ते सरळ स्टिअरिंगचं काय जजमेंट नाही ना जमत. असं म्हणतो बाई आम्ही कसं चालतो माहिती, एका हाताने चालतो. तो बघतो ना माझ्याकडं, तो बघून मी तुला हे सांगत असतो, शितर शिकायचं बघून पटकन शिकतो. गारकून कुंकून कसं घेतो, कुंकून अंदाज इथे ह्याच्या का बघा. ड्रिफ्ट कशी मारतात रे. कसली ट्रिप तशी ड्रिफ्ट कशी मारतात रे. उचलून ड्रिफ्ट इंग्लिश शब्द आहे ना बाई. अरे अशी जाती गाडी माहिती का तुला, अशी नाही चालत, अशी चालते. हा ते का, ती कशी मारतात रे. ते काय करतात माहिती का, इकडे स्टिअरिंग मारून आहे का, इकडून वळाली अशीच इकडे स्टिअरिंग मारते. इकडे स्टिअरिंग मारली की पुन्हा रेसवर पाय देतात, पुन्हा बंग 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 असा गोल येडा धरतात. गोल बिंगली का एक जलदावर बिंगायची तशी बिंगत राहते. आणि इकडे तिकडे व्हायला लागली का पुन्हा इकडे करून इकडे करायला लागते ड्रिप. नाही वाटत काही विषय नसतो त्या, भारी गाडी असते तशी गाडी घ्यायची. ती गाडी घ्यायची बाई. मग हवा चालली पाहिजे अशी. नाही धडकत नाही धडकत. मी तुला वाटतं की एकदा ठेवलं म्हणजे काही आपली चुकी आहे ना, आपण नाही लक्ष देऊ. आज तुला म्हणलं त्याची लक्ष होतं पुढं कंट्रोल लावायचे पत्ता 100% ठोकत होती. तू सांगितलं ना, पण मी सोडले नाही प्रयत्न. घाबरतं ना माणूस तेवढं. तो तुला सांगू का इतकी जागा होती, त्याने माझी आईची पीठ होती चौकातून, तो आला का असा बाई डायरेक्ट घुसला, असा वळून जागा असा मारला पलीकडे. त्याला माझी गाडी आलेली दिसली नाही का काय, मला तो आलेला दिसला चौकात आले, ह्यानी दिसत नाही ना ही जी साईड. मगाशी पण झाला विषय, मला असं बघावं लागलं. हा मग तसं बघायचं लागतं भाऊ. ते चान्स ते मग आता मला दिसला नाही. पोरग बसली होती रे, 2 लेडीज होत्या, एक माणूस होता,
पोरगी अशी उभा होती रे, धाड दिशेने धडकली माहिती का, तरी मी सॉफ्ट ब्रेक दाबलं, टायर नाही घसरत. टायर जर घसरीत होतो का डायरेक्ट ठोकत होती जाऊ, असा विषय असतो. ब्रेकमध्ये बी लय 2 प्रकार असतात. कंट्रोल करायची म्हणजे काय, डायरेक्ट ब्रेक दाबून नाही न्यायची घसरत, तसे कंट्रोल होत नाही गाडी कधी. सॉफ्ट मारीत मारीत धरून एकदा डबल धरावं लागतं कधी कधी ब्रेक. एकदम सॉफ्ट म्हणजे कंट्रोल अशी थप्पा झाली पाहिजे गाडी बाप, आज करावं लागते गाडीला, नाही तर गाड्या कंट्रोल होत नाही जात्या सटकत मग तशात. धनकन. हा बाई इतकीशी उकली त्याची कुठे, इतकीशी जागेवर कंट्रोल केली मी गाडी. इथून कसं पोरगी आहे का करणं तर पण दाडकुनी आली आणि धडकली याला रे सीटाला, रडायला लागली. तर म्हणलं माहीत तर काय चुकी, म्हणलं मला त्या साईडने दिसत नाही. म्हणलं तो डायरेक्ट आला असा 30 स्पीडने डायरेक्ट वळीने जागेवर गेला भाऊ, पंग करीत फुल रेस धरून. आणि पुन्हा ते थांबतोय, पुन्हा त्याला वाटायला लागली, धडकायला लागली गाडी, स्पीड करून थांबतोय पुन्हा तिथेच. मग तर म्हणलं आता काहीच नाही, विषयच नाही, पण मी कंट्रोल केली भाऊ. सीधा इथून कसं होतं, किती लांब उभा आहे पोरग. तिथे कसं आहे, बोनट किती काय रे आपलं पुढं, सरळ टाईट सीट करी जमेल तसं ना एवढं? अंदाज येऊस. एवढे हा मग तेवढी जागा धरायची आपण. इथून जागाच कळत नाही, असं वाटतं अख्खा रस्ता घेऊन चाललोय मी. हे तुमच्या मनात वाटते, हे तुम्ही टिरिंग हे गिअर टाकायचे आणि रेसचं धरलं ना तुम्हाला ते आपोआप येऊन येतं. ती बी आहे सर तुम्हाला अंदाजाचं एक मनात बसलेला असं आहे का नाही, त्याचा अंदाज घ्यायचा नाही. आता इकडे बघ, आता तू जवळ जवळ चाललाय बरोबर का, ते बरोबर का, तुला वाटतं बा अजून जाऊ दे अजून जाऊ दे, आता नाही जायची गाडी, पहिलं किती टर्न नाही मग तुम्हाला कॉन्फिडन्स वर असतं आहे का नाही. तू एकदा तिची एकदा विषय ट्रायल घेत म्हणतो या लोकांनी. हे पाऊस पडायला लागला सिद्धे. तुला स्टडी करायची म्हणल्यावर जायला लागेल ना. गाणं लावून आहे का चांगलं राव. स्टडी नाही करायची पाहिजे तुला, करू की नाही तर मम्मी कवळण रे. काय विषय नाही, मला लई ताण आहे रे सिद्धे, काय करू काय. मी यांना दुखते ती अरे तू दुख ना, तुला मी माझे प्रॉब्लेम सांगायला लागलो, तू कॉम्पिटिशनला उतरतो का, काय करायचं. तू गाणं लावायचं ना. नाही नको राहू दे, व्हिडिओ बरं चालले गप्पा चालल्यात. मी माझे प्रॉब्लेम सांगायला लागलो, तू कॉम्पिटिशनला उतरतो का माझ्यासोबत. नाही बाई, मग मी म्हटलं मला लई ताण रे, वाया असं जाम झालं. अरे कॉम्पिटिशन नाही चालली तिथे, आई शपथ. तुला मला सांगायचं की मी त्यापेक्षा लोड घेऊन चालतोय. अरे पण तू कॉम्पिटिशनला काय उतरतो, मला हे मग सुरू होतो. अरे माझं हे माझं ते, अरे हो सिद्धे पण माझं ऐक की, तुझं पण ऐकतोय, मग तुला मी हे देतोय ना सोल्युशन. तुला काहीच ताण नाही सिद्धे, खरं बघायला गेलं तर. बाई ताण नाही, ज्याला करिअरचं पडलेलं असतं ना त्यासारखा ताण कोणाला नसतं. करिअरचं तुला पैका पडले. मग तो गाडी स्टार्टअप झाला तुझा, गाडी आहे, भाडं आहे, ओला आहे, झाला आता काय. हे जो शिमायासाठी 0% आहे. आईला मग मी कुठे आहे मग. तू कुठे आहे म्हणजे तू. अरे माझ्याकडे गाडी नाही सध्या अजून, तुला अंदाज आहे का. पडून असते भाऊ. अरे मला वाटलं गावाकडून डोक्या बिकायला काय लागत तेवढं असं तुझं कणकच ब्रेक दाबल्यावर मग लागत ना भाऊ. आणि एअरबॅग निघते का तोवर. इयर बा काय आहे घ्यायला आहे की बाई, हे काय इथे एअरबॅग आहे बघू, असं काय करतो मी. इथे एअरबॅग आहे, स्टेअरिंग मध्ये असणार कुठं तरी. स्टिअरिंग पडत असते गाडी. कर की तुला काय करायची कशी. तरी पण वाजत आहे आता. वाजन का बघ ना, अरे सांग कशी बंद करतात. बंद झाली ना, मग तरी वाजतंय कसं काय. हारण वाजत असत, हारण वाजत म्हणून काही गाडीचं वाजत नाही, काही माझ्या ज्युपिटरचं का नाही वाजत. कोणतं ज्युपिटर. ज्युपिटर ते कसं काय वाजन, ती कुठे आहे गावात. काय सिस्टीम लावतात. गाणं मी बोल नाही का चांगलं, बरं वाटणार आता. मस्त पाऊस पडतोय. तो गाण्यात माझ्या गाण्यात जमीन असणार फरक आहे. बोल तरी पण लाईट वन लागते तरी पण. आहे ती लाईटीचा एक प्रॉब्लेम आहे, असला फोकस मारतोय, मारलं तर असं डिम मारते. काहीतरी अशी गोष्ट सगळ्यात प्रॉब्लेम नाही, आपल्या जिंदगीचा प्रॉब्लेम आहे. जगा आलं तेच प्रॉब्लेम. नंबर नाही ना. एक नंबर आहे म्हणला रे. नंबर नाही आवडते वस्तूची फाटतच असते, हे लक्षात ठेवायचं कधी. खरं बाकी मेहंगी चीज असते ना आपल्याला आवडती ती. अलग अलग पोर बाकीची 2-4 म्हटले, अरे काय एवढी भारी गोरी नाही, हे नाही ते नाही. मी म्हटलं अरे गोरी नाही, क्यूट किती आहे बघ ना.
लय क्यूट आहे सिद्ध्या. आयन म्हणजे काय सवय चांगली असते बरोबर. अरे रे आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी गाणल्या. आपल्याला जायचं बरं का प्रथम यायला. जाऊ ना बाई. पण लग्न नाही हो, लग्न झालं असं नाही डाऊट. मी नाही करत लग्न. अरे तिचं त्या पोरी जरी लग्न करत नाही तू लग्न करणार बाबा असं म्हणतात तिला लवकर करतात. नाही करत नको लोड घेऊ. पण ह्या पोरीला बघून जरा बरं वाटायला लागले असं वाटतं. लग्न करावं वाटतं हळूहळू झाले हो. असे द्या वाटते कसं माहितीये का की ह्या पोरीसाठी थोडंफार कष्ट घेऊ शकतं, थोडाफार त्रास घेऊ शकतं. हा, मग तसंच असतं आवडतेसाठी. तू लग्न बी झालं का तसंच असतो विषय. डोंगर बी वाटतो मग. नाही रे सिद्धे एवढं नाही. पण तू खरं सांगू का पेटेचे होत चालते ती गोष्टी. आपण आज लहानपणी दिवशी आपण आपल्या आईवडिलांमध्ये लग्न करायचे याला ही पोरगी होय म्हणतात नाही का नाही. आता कसं प्रेम करू वाटते ह्या वयात. त्या वयात अजून 25 झालं ना. तो 25 लास्ट 25 26 लागणार नाही केलं ना भाऊ. आता तुझं किती आहे आता? मग आता 23.5. 2001चा आहे का? 2000 मधला. मग मी 2001चा आहे. मी 2000 मधला ना. तुम्ही 2001चा आहे. मग तू मोठा आहे का मी मोठा आहे? 2001चा का? हा. मी 2006व्या महिन्यात जन्मले. 2000 मोठे का 2001 मोठा? 2006. तू 2006चा आहे का? हम्म. अरे 2006चा कसा असशील सिद्ध्या तू? म्हणजे 2006-2000 म्हणजे 2000 साल संपलं 6वा महिना चालू झाला 2001 लागायला. अरे मी काय बोलतोय सिद्धे? तू लहान आहे ना 6 महिन्यांनी. तुझं जन्मवर्ष काय? 2006-2000 म्हणलं ना तुला. 2000 हा आणि मी 2001चा आहे. मग तू लहान आहे ना. मी लहान आहे ना ते म्हणतोय मग मी सिद्धे. मी तुला समजायसाठी हे पर्याय सांगत होतो 6व्या महिन्यातला म्हणून. असं समजून मला सिद्धे. पहिला तू काय मागला त्याला 7-8 महिन्याचा. तू त्यात माझ्या जास्त फरक नाही. मग नाही बरं मी आहे ना तुला हे असं दुखणं मग दिसून लय त्वचा लय भारी होती आपल्या आधी. कशाने? म्हणजे त्वचा एकदम मलमध्ये एकदम आहे का नाही कशाने? सगळी ही त्वचा खराब झाली दिसत नाही तुला एकदम हसून गेलं की तुम्हाला चेहरा हे टिंबल उमटायला लागले जास्त डार्क सर्कल काळपट पडायला लागले. आरटीओ वाली खरंच बघायची. खरंच सिद्ध आहे. नाही खरंच तू हिच्यावर काही म्हण त्याच्यावर पैज लावणार तर काय लावणार पोरीला उभी करतो मी वाटल्यास तिला विचारतो. त्याच्या आधी आहे ना तिथं बी दुखतच होतं नॉर्मल तेव्हा एसिडिटी होती ना त्याच्या बी कसला भारी लय भारी. यायचा जेल विल केस विषयी चुप पावडर बिवडर मस्त आपला हाफ बाहेरचा शर्ट घालायचा असला त्यातून बायसेप कचकून बाहेर दिसायचा. तिथं चालला गावाला तिकडे रिक्षा धरायचा इकडे यायचा. येडा सिद्ध. तरी मी तेव्हा लय पळत होतो तरी मला तेव्हा जेवलेलं पचायचं. आधी आपली मैत्री जरा कच्ची होती नाही का. नंतर मग सिद्धू जरा भारी वाटायला लागला. मग सिद्धेची चांगली मैत्री झाली. आता आधी म्हटलं राव ते निघलेलं सोडून इकडे आलं इथं कोण भेटतंय कसं भेटतंय तू भेटला. तुला तेव्हा मी सपोर्ट नव्हतं करीत किती करत होता की मग? पण कसं ते जरा नवीन जरा नाही पण लय भारी होता ना. नंतर जेव्हा जमलं ना मग जमलं मग काही नसतंय पुढं मागं. नंतर मग ते बाबा आला आणि तू गेला का सिद्धे तू कर रे मोठं कर काय तुला खरं सांगू का सिद्धे आता आहे ना तुला क्लिअर कट सांगतो भाऊ. 2च पर्याय. एक तर ना मी काय ठरलं माहिती आता परत ऑनलाईन तू ऑनलाईन काय पण कर. तू ऑनलाईन प्रोडक्ट विक. तू ऑनलाईन काय पण कर त्याचाच पैसा आहे भाऊ. एक तर युट्यूबर हो इन्स्टा स्टार हो क्रिएटर हो काहीतरी ऑनलाईन तू खरंच काहीतरी कर. तुला लुक पण चांगलं आहे बरं का. थोडी अजून स्किन बिन भारी कर बॉडी बिडी बनव वाटल्यास दोघं